मावळ तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकीची खऱ्या अर्थानाची रणधुमाळी ही 28 तारखेपासून सुरू होईल. फायनल कोण कोणावर लढतंय हे चित्र 27 तारखेला 3 नंतर स्पष्ट होईल. मावळ तालुक्यात 5 गट आणि 10 गण आहेत. त्यामधला मुख्यत्वे इंदोरी नवलागुंड गटात माझी सून पल्लवी दाभाडे निवडणूक लढवते, तर गणामध्ये राष्ट्रवादीकडून दिलीप ढोरे आणि राजू कडलक हे 2 सक्षम उमेदवार निवडणूक लढवत आहेत. इंदोरी गटातला विषय केला तर 40 वर्षाच्या माझ्या कुटुंबाला लोकसेवेची परंपरा आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवरती मात करून विजय खेचून आणण्याचं काम 27-28 वर्षापूर्वी दिगंबर भेंडेसारख्या तुल्यबळ नेत्याला भाजपच्या मी मोठ्या मताने पराभूत केलं. तीच परंपरा किंबहुना त्यापेक्षा अधिक मताने या वेळेला माझी सून पल्लवी दाभाडे ही जिंकेल आणि एक प्रकारचं इंदोरी नवलागुंड गटामध्ये दाभाडे कुटुंबियाचं वर्चस्व आहे हे दाखवून दे. याच्या जोडीला सुनील अण्णा शेळकेच्या नावाने त्यांच्या पक्षात आहेत, त्यांच्या पक्षाचे उमेदवार आहेत. आज चित्र असं आहे की सुनील अण्णा हात लावी तिथं सोनं करेल, जिथं पाऊल टाकील तिथं विजय खेचून आणेल. सुनील अण्णा म्हणजे 50% 100% यश हे महिला भगिनींच्या माध्यमातून मिळवून देणारा महाराष्ट्रामधला एकमेव चेहरा आहे. कुणी काही वर्गाने केला, कुणी बडे योग केला की छाती बडवली, तरी त्यांची छाती बडवणं म्हणजे छाती बडवून आपल्या छातीला सूज आणल्यासारखं होईल. इतकी परिस्थिती मावळ तालुक्यामध्ये लोकमानसात मला पाहायला मिळते. कधी नव्हती माझ्या राजकीय जीवनामध्ये मी जे अद्भुतपूर्व असं अनुभवतोय. माझ्या भगिनींना भेटलं, भाऊ तुम्ही अण्णा बरोबरच आहे ना, अर्धवून भगिनी विचारतात, हो ताई अण्णा बरोबर आहे. मग कशाला काळजी करताय, तुमचं निवडणूक नक्की होईल. पल्लवी आहे ना, हा पल्लवीचे, मग 100% अशी ग्वाही माय बापल्या भगिनी देतात. या मी अनुभवतोय. मला त्यामुळे अण्णाचा विशेष अभिमान वाटतो. राहिला विषय पल्लवी दाभाडे यांना 5 वर्षाचा सरपंच पदाचा अनुभव आहे. समाजसेवेची कौटुंबिक परंपरा आहे. पाण्याचा प्रश्न असेल,
गटाराचा विषय असेल, आरोग्याचा विषय असेल, शिक्षणाचा विषय असेल, बारकाव्याने तिला यामधलं ज्ञान आहे. मावळ तालुक्यामधले ग्रामीण शिक्षण जिल्हा परिषदेची शैक्षणिक शाळा एक आदर्श असं संकुल कुणी यावं पाहावं. दुमजली इमारत, स्वच्छ इमारत, स्वच्छ फळा. आणि जिल्हा परिषदेला गेला तर जिल्हा परिषदेमध्ये देखील अशा शाळा करायच्या, हा तिचा संकल्प आहे. संकल्प नाही, दृढ संकल्प आहे, दृढ निश्चय आहे. त्याबरोबरच दिल्लीमधलं जे प्राथमिक शाळेचं मॉडेल आहे त्यापेक्षा स्वतःचं मॉडेल या मतदारसंघातच उभं करायचं. किंबहुना मावळ तालुक्यामध्ये प्राथमिक शाळा कशा सुसज्ज असाव्यात या संबंधात अण्णांकडं आग्रह धरणारे इंदोरी आणि नवला कुंड या गट गणामध्ये तर होईलच होईल, पण तालुक्यामध्ये अण्णाच्या माध्यमातून एक आदर्श शिक्षणाचं मॉडेल या पल्लवी उभ्या करतील याबद्दल मला विश्वास आहे. दुसरा विषय आरोग्य. मी जिल्हा परिषदेला सदस्य असताना 28-30 वर्षापूर्वी अण्णा बुद्रुकचा असेल, तळेगावचा असेल, ही जिल्हा परिषदेची प्राथमिक आरोग्य आधुनिक केली. जुन्या इमारती हे करून आधुनिक केलं. ऑपरेशन थिएटरची व्यवस्था केली आणि औषधं प्राथमिक आरोग्यामध्ये विनामूल्य किंवा नाममात्र किमतीला उपलब्ध करून दिली. आणि आजही तीच परंपरा पुढे अधिक विस्तारित करण्याचा पल्लवीचा मानस आहे. याबरोबरच अमरावती जिल्ह्यात ग्रामीण भागात उत्तम रस्ते गेले. नगरपालिकांमध्ये रस्ते नाहीत, असे गल्ली बोळातले रस्ते तुम्हाला पाहायला. आवश्यकता जी आहे ती आहे गटार व्यवस्थेची, सांडपाण्याची व्यवस्था. आणि त्या सांडपाण्यावरती जिल्हा परिषदेमध्ये जी प्रक्रिया नाही आहे, सांडपाण्यावरती प्रक्रिया करून ते प्रक्रिया झालेलं पाणी शेतीला उपलब्ध करून देण्याचं पल्लवीने नियोजन तिच्या मनामध्ये आहे. आणि ते जिल्हा परिषदेच्या कायद्यामध्ये बदल करून राज्य सरकारनं याप्रमाणे शिफारस करतील आणि अण्णा राज्य सरकारकडून ते मान्य करून घेतील असा आमच्या कुटुंबाला आणि पल्लवीलाही या संबंधातला पाठपुरावा करण्याचा विश्वास आहे आणि करील. कारण पदवीधर आहे, काम करते आणि एक दृष्टी असताना नेतृत्व तरुण पिढीतलं महिलांमधलं पल्लवी एक आदर्श उदाहरण घडेल. म्हणून शिक्षण, आरोग्य याबरोबरच खेड्यामधलं सांडपाण्याची व्यवस्था, प्रत्येक गावात घंटागाडी याबरोबरच जो कचरा आहे त्याचं नियोजन करून डम्पिंग याची ही व्यवस्था आणि त्यामधून कचऱ्याचं नियोजन करण्याचं सुद्धा. कारण पूर्वी घरोघर उकिरडे होते, आता ते राहिलेलं नाही. म्हणून गावचा उकिरडा ज्याला डम्पिंग ग्राउंड म्हणतात त्यामधून
बाय प्रॉडक्ट किंवा प्रक्रिया करण्याचाही पल्लवीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेला नियोजन करण्याचा मानस आहे. याच्या जोडीलाच बालवाड्या ह्या अधिक सक्षम करणं, बालवाड्यांना सकस आहाराच्या नियोजनाबाबतीतलाही पल्लवीकडं बालवाडी हे त्याचा आदर्श. 3 बालवाडीमध्ये बालवाड्या आहेत. उत्तम पद्धतीचा पूरक आहार, सकस आहार या मुलांना मिळला जातो. याच्याबरोबरच इंदोरी 9 लाख रुपये गट आणि घरामध्ये औद्योगिक आहे, कारखाने आहेत. CSR फंडामधून मुलांना, गरिबाच्या मुलांना शिष्यवृत्तीसाठी केंद्र करून त्या शिष्यवृत्ती मिळण्यासाठी अधिकाधिक मुलं प्रयत्नशील राहावीत म्हणून एक प्रकारचं मार्गदर्शन केंद्र मालवाडी सारख्या ठिकाणी, 9 लाख सारख्या ठिकाणी, इंदोरी सारख्या ठिकाणी करण्याचा असा एक मानस आहे, ज्यामधून ग्रामीण भागातल्या आरोग्य, शिक्षण, निचऱ्याची, सांडपाण्याची व्यवस्था, कचऱ्याचं नियोजन अशा प्रकारचं कामाचं नियोजन केलंय. या पद्धतीने तालुक्यालाच एक मार्गदर्शन मॉडेल आणि जिल्ह्याला देखील आदर्श करण्याचा पल्लवीच्या माध्यमातून आणि अन्नाच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याला नेतृत्व करण्याचं, कर्तृत्व दाखवण्याचं एक ही संधी मिळाली. मला खात्री आहे, आजच मला वाटतं आमचा उमेदवार जिंकला आणि आमचं घोषवाक्य आहे, ला जात पर ना पात पर, अल्लाह बोलेंगे घड़ियाल पर, मोहर लगाएंगे घड़ियाल पर. या ध्येयवाक्याने मावळ तालुक्यातला मतदार आज काम करतोय. 5 जिल्हा मतदारसंघ हे घड्याळाचे जिंकतील आणि 10च्या 10 कुणी किती वर्गाने हे केल्या तर 10च्या 10 पंचायत गण यशस्वी होती. आणि भाजपचा सुपडा साप, भाजपचा म्हणत नाही मी, पहिला इथल्या भाजपाच्या नेतृत्वाचा, त्यांच्या बुद्धीचा, त्यांच्या कर्तृत्वाचा हा सफळ मावळ महातला मतदार करतील तरच हे पडलेलं मोडली झालेलं नेतृत्व बाजूला होऊन पुन्हा भाजपला नवीन अंकुर फुटावं, ज्यामुळे तुल्यबळ एक विरोधी पक्ष का होईना मावळ तालुक्यामध्ये उभा राहावा अशी माझी इच्छा आहे, अशी माझी इच्छा आहे. म्हणून भाजपच्या लोकांना सुद्धा माझं आव्हान आहे, एक कर्तृत्व शून्य दिशाभूल झालेलं भाजपचं नेतृत्व आहे, ते तुम्ही एकदा गड्ड्यात टाका, नवीन बीज लावा, त्यामधून खत मिळेल आणि नवीन भाजपला अंकुर फुटेल. हे कर्तृत्व मावळचे शून्य मतदार दाखवतील. ज्या पद्धतीने राष्ट्रवादीने जुने नेतृत्व बाजूला झिडकारलं, नवीन बीज घेतलं आणि आज राष्ट्रवादीचा मावळ तालुक्यात जो डौलदार वृक्ष झालाय त्याला उद्याच्या 10-15 वर्षात फळं पुढं येतील.
10-15 वर्ष भाजपला मात्र नवीन नेतृत्वाला कष्ट करावे लागतील. जुने हे मोडल्याशिवाय भाजप उभा राहू शकणार नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस 25 वर्ष मागे गेली. जर हे भाजपने केलं नाही तर ते 50 वर्ष मागे जातील. म्हणून माझ्या भाजपच्या यांनाही आव्हान आहे की आता त्यांची साथ संगत सोडा, अन्याला साथ द्या, नवीन नेतृत्व उभं करा. तुम्ही भाजपला हे काय नवीन नाही, नवीन नेतृत्व उभं करा. अन्यासारखं नेतृत्व जे मावळत आहे ते उद्या जिल्ह्याला दिशा देईल आणि मावळचा झेंडा बुलंद महाराष्ट्रात करील अशी मावळच्या बद्दल विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.